राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, 2 दिवसांपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा झालेला आहे। तर आजपासून लगेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु भरपूर शेतकरी बांधवांनी आमच्याकडे सुद्धा विचारपूस केलेली होते की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएमचा 20वा हप्ता एकत्रितपणे येईल का। बघा, त्यावर ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा उत्तर दिलेलं होतं की दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र येतील। परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त पीएम किसानचा 20वा हप्ता विस्तार झालेला होता आणि नमोचा हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मागच्या 4 ते 5 दिवसांपासून निराशा पसरलेली होते। शेतकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण सुद्धा निर्माण झालेले होते। परंतु शेतकऱ्यांची निराशा दूर करण्यासाठी आजपासून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12,000 रुपये विस्तार सुद्धा झालेले आहेत। म्हणजेच सर्व शेतकरी बांधवांना या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते विस्तार सुद्धा झालेले आहे। तर शेतकरी बांधवांना नमोच्या 7व्या हप्त्याची चिंता सुद्धा लागलेली होती। परंतु सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे। कारण कालच नमोचा हप्ता विस्तार करण्यासाठी नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे निधी सुद्धा आलेला होता। तर त्यांच्या माध्यमातून प्रमुख 12 बँकेमध्ये हा निधी सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या 12 बँकेमधून थेट तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। फक्त तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केली तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। अन्यथा जर तुम्ही महत्त्वाची कामे केली नाहीत तर या ठिकाणी तुमचा अर्ज अपात्र सुद्धा केला जाणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार सुद्धा होणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांना, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना अजून पीएम किसानचा 20वा हप्ता मिळालेला नसेल त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितरित्या विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच नमोचा 7वा हप्ता आणि पीएमचा 20वा हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला थेट 16 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येतील। जर तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी नसेल तर तुमच्या खात्यामध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे विस्तार होणार आहेत। बघा, सध्याच्या स्थितीला 4 योजनांच्या माध्यमातून सरकारी योजनांचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहे। बघा, कालपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात आलेला आहे। आजपासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच सर्व सरकारी योजनांचे पैसे विस्तार करण्यासाठी राज्य सरकारकडे निधी सुद्धा आलेला होता। त्यामुळे हा निधी थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होतच आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता मिळणार नाही। कारण 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केलेली होती, तर त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। त्यासोबत लाडकी बहीण योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, बघा अशा सरकारी योजनांमध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। तर हे घोटाळे थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून 5 नियम सुद्धा लावलेले आहेत। म्हणजेच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही या महत्त्वाच्या 5 नियमांमध्ये बसत असावेत। जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे मिळतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे यावेत तर तुम्ही सुद्धा या 5 नियमांमध्ये बसत असावे। तर ते 5 नियम सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत होतात, तुम्ही सुद्धा वाट पाहत होतात, तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण राज्य सरकारकडून आज नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची पहिली यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। तर या पहिल्या यादीमध्ये सर्वात प्रथम 16 जिल्ह्यांची नावे सांगण्यात आलेली आहेत। म्हणजेच या 16 जिल्ह्यांमध्ये नमोचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजना, PM किसान योजना यांसारख्या शेतकरी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेले असेल तर त्या फार्मर आयडी कार्डच्या आधारावरती तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षाला टोटल मिळून 24,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असेल त्यांच्याच खात्यामध्ये प्रत्येक वर्षाला 24,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। तर या फार्मर आयडी कार्डच्या आधारावरती कशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये 24,000 रुपये विस्तार होणार आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। परंतु आपण बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण कालच राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून नमोच्या 7व्या हप्त्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला होता। तर हा निधी नवीन कृषी मंत्री, आता सध्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे पाठवण्यात सुद्धा आलेला होता। त्यांच्या माध्यमातून काल सकाळी पेपरला सुद्धा बातमी देण्यात आलेली होती। तर या बातमीमध्ये स्पष्टपणे सांगितले होतं की उद्यापासून नमोचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होईल। तर याची सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आजसाठी प्रमुख 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 16 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। उर्वरित जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर 16 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकायचं आहे। जर तुमचा जिल्हा आजच्या जिल्ह्यांपैकी असेल तर या ठिकाणी आज पैसे मिळतील, उद्याच्या जिल्ह्यांपैकी असेल तर उद्या पैसे मिळतील, आणि परवाच्या जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला परवा सुद्धा पैसे विस्तार होणार आहेत। परंतु त्या अगोदर शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली असावीत। महत्त्वाची कामे सुद्धा केलेली असतील तरच तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी कामे सुद्धा करायची आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार नमोच्या 7व्या हप्त्यासाठी सरसकट सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। बघा, फार्मर युनिक आयडी कार्ड जर तुम्ही हे कार्ड काढलं तरच तुम्हाला हप्ता सुद्धा मिळणार आहे। कारण केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे, म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की शेतकरी बांधवांकडे 7/12 उतरण असेल तरी पण चालेल, 8 उतरण असेल तरी पण चालेल, परंतु फार्मर आयडी कार्ड असणं बंधनकारक आहे। या फार्मर आयडी कार्डच्या आधारावरती नमोचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। त्यासोबत जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे तुमच्या आधार कार्डवरील तुमचं नाव, तुमचा पत्ता असेल, तुमचा फोटो
फोटो असेल तर या सर्व गोष्टी बरोबर आहेत का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। कारण भरपूर शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरती 1 तारीख जन्मतारीख आहे, म्हणजेच त्या आधार कार्डवरती त्यांची जन्मतारीख टाकलेली नाही, फक्त कोणत्या सालामध्ये ते जन्मलेले आहे त्याची तारीख सुद्धा टाकलेली नाही। तर बघा सध्याच्या स्थितीला काही शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरती फक्त साल सुद्धा बघायला मिळत आहे, म्हणजेच 1998 असेल, 1992 असेल, 1980 असेल, अशा पद्धतीने साल सुद्धा टाकण्यात आलेले आहे। तर त्या सर्व शेतकरी बांधवांना राज्य सरकारकडून सूचना सुद्धा दिलेली आहे की तुमच्या आधार कार्डवरती तुमची जन्मतारीख असली पाहिजे, महिना असला पाहिजे आणि साल सुद्धा असलंच पाहिजे। बघा जर तुम्ही आधार कार्ड जुनं असेल, आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल तर लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करायचं आहे, अन्यथा या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत। बघा पहिलं काम फार्मर आयडी कार्ड, दुसरं काम आधार कार्ड अपडेट करा। आधार कार्डवरील नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल तर या सर्व गोष्टींची केवायसी सुद्धा करायची आहे। आणि सर्वात महत्त्वाचं जे तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनी आपल्या बँक खात्याची केवायसी सुद्धा करायची आहे। बघा सरसकट सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे सुद्धा करायची आहेत, त्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला 3 कामे सांगितलेली आहेत। आता आपण थेट 16 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा तुमचं बँक खातं यामध्ये असेल तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। तर या याद्यांमध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे। तर आपण सर्वात अगोदर बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। जर तुमचं बँक खातं या बँकेपैकी असेल, बँक खात्याची केवायसी केलेली असेल, बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं असेल, बँक खात्याला पॅन कार्ड लिंक केलेलं असेल तर या ठिकाणी तुमचे सुद्धा प्रत्यक्षा सामणार आहे। बघा सध्याच्या स्थितीला SBI बँक असेल, इंडियन पोस्ट पेमेंट बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, ICICI बँक असेल, IDBI बँक असेल, HDFC बँक असेल, म्हणजे सरकारी क्षेत्रामधील सर्व बँका, खासगी क्षेत्रामधील सर्व बँका, सहकारी क्षेत्रामधील सर्व बँका, पतसंस्थांच्या बँका असतील, सोसायटीच्या बँका असतील। बघा या बँकेमध्ये पैसे येतील, म्हणजे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, आधार कार्ड बँकेला सुद्धा लिंक करायचे आहे, तर तुमच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे मिळतील। अन्यथा जर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर या ठिकाणी तुमचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहे। त्यामुळे तुम्ही महत्त्वाची कामे करायची आहेत। या 12 बँकेमध्ये खातं असेल तर या ठिकाणी सर्वात अगोदर पैसे येतील, कारण या 12 बँका राष्ट्रीयकृत असणाऱ्या सर्वात मोठ्या बँका आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो आता आपण 12 बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवलेली आहे। आता आपण थेट 16 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा असेल तर या ठिकाणी तुमचे सुद्धा प्रत्यक्षा सामणार आहे। बघा जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेमध्ये, पीक विमा योजनेमध्ये, PM किसान योजनेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा होतच आहेत। म्हणजे काही असे नागरिक आहेत की त्यांच्या नावावरती जमीन नाही तरी पण त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12,000 रुपये घेतलेले आहेत। PM किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्त्यांचे 38,000 रुपये सुद्धा घेतलेले आहेत। त्यामुळे फक्त पात्र शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता मिळावा यासाठी हे नियम सुद्धा लावलेले आहेत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे तर पैसे मिळतील, अन्यथा तुमचा अर्ज अपात्र सुद्धा होणार आहे। बघा अगदी 1 मिनिटामध्ये 4 नियम सुद्धा सांगून टाकतो, तुम्ही तुमचा 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो
पहिला जिल्हा सोलापूर जिल्हा, दुसरा जिल्हा कोल्हापूर, तिसरा जिल्हा सिंधुदुर्ग, चौथा जिल्हा परभणी, पाचवा जिल्हा बीड, सहावा जिल्हा हिंगोली, सातवा जिल्हा अमरावती, आठवा जिल्हा बुलढाणा जिल्हा, नववा जिल्हा अमरावती जिल्हा, दहावा जिल्हा धाराशिव, 11वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर गडचिरोली जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, यांसारख्या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। म्हणजेच कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, नागपूर असेल, अशा जिल्ह्यांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमोच्या माध्यमातून, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा झालेले आहे तुमच्या खात्यामध्ये। लवकरच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। त्यापूर्वी सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केले, महत्त्वाची कागदपत्रे काढले तरच तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा पैसे सुद्धा मिळणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, शेती संबंधित महत्त्वाची अपडेट आलेली होती, ही अपडेट पाहिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।